नमस्कार मंडळी, मी सूरज मुके तुमचं फार्मिंग बाबाजी यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. एक उत्तम गोठा, एचएफ गाईंचा गोठा कसा असतो, भविष्य काय आहे, टेक्नॉलॉजी चेंज होत चालली आहे, त्यानुसार कसं आपण गोठ्यामध्ये बदल केले पाहिजे, ह्या गोठ्यावरती ते नियोजन चालते पूर्ण. मी मंगेश मारुती पाचंगी, मुक्काम दरगवाडी, कोटवाडा तालुका, खेड जिल्हा पुणे. कधीपासून करताय गोठा? तसा गोठा आमचा पाहिलं तर पारंपरिक वडलोपाराचे चालूच आहे, पण गोठ्यामध्ये चांगलं काम चालू करायला आता सध्या 2020 सालापासून चालू केलेलं आहे. आता टोटल गाय किती मोठाले? मोठा 9 गाय सगळं. आणि आपण बघतो तिकडे म्हशी का पारड्या? हा, पारड्यात त्या लागलेल्याच आता त्या 5 म्हणजे पारड्या पाळायला आणल्या 4 पारड्या आणि एक त्याच्यात टोन गाय. पहिल्या पारड्या होत्या? नाही, पहिल्या पारड्या बेड्या का नव्हती, ते आता पाळायला आणल्या, आता पाळायला लावायचं, त्याचं दूध विकायचं. दूध गायींचं दूध विकायचं, 2 ठेवायच्या, दुधाला 2 विकून टाकायचं. आता कालवडी किती? 4 आहेत आणि मोठाले आता गाभण 2 आहेत. 2020 पासून वेगळं काय बदल काय करत गेले गोठ्यामध्ये? 2020 पासून आहे ना, तसा मी पहिले 2020 ला 1 वर्षभर याचा अभ्यासच केला, 2 वर्ष 2021 ला आणि 22 ला. मग त्याच्यानंतर मी ब्रिडिंगवरती काम करायचं ठरवलं आणि मग एम्ब्रिओ टेक्नॉलॉजी म्हणून गोदरेज फार्मवाल्यांचं त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून पहिल्या 2 गायांना एम्ब्रिओ ट्रान्सफर करून घेतलं. एम्ब्रिओ म्हणजे नक्की काय असं सांग? गाईच्या जे बीजांड जे वासरू असते ना, गाय जेव्हा भरली जाते आपण सिमेंटनी भरतो, तर सिमेंटनी भरल्यानंतर सिमेंटनी जे सिमेंटचं जे बोल असतो त्याचे काही गुण आणि काय आपल्या गायला भरणारे त्याचे काही गुणधर्म त्या वासरामध्ये येतात. पण एम्ब्रिओमध्ये काय असतं, त्या स्वतःच्या आईचे पण वेगळे असते आणि वडील पण वेगळे असतात. फक्त सांभाळण्यासाठी ह्या गायमध्ये भरलं जातं. एक टेस्ट ट्यूब टाईप राहतं, जे टॉपची गाय राहते तिचं घेतलं जातं बीज, आणि जो टॉपचा बोल आहे त्याचं घेतलं जातं, आणि जे वासरू होणार आहे त्यांचं होणार आहे ह्या गायीच्या माध्यमातून. हे फक्त सांभाळण्यासाठी. आता आपल्याकडे आलेत कालवडी काय एम्ब्रिओ? एम्ब्रिओच्या 2 कालवड्या जर्सीच्या. आता याच्यामध्ये भरून जर्सीचे आपण केलं. जर्सी मध्ये काय आले? जर्सीला कसं आपल्या वातावरणाला त्या सूट होत्यात आणि फॅटचं शनेपला पण चांगलं. त्या एचएफ मध्ये आपण जर्सी भरू शकतो, जर्सी मध्ये एचएफ भरू शकतो, म्हणजे असं भरू शकतो. हा, भरू शकतो तसं. पण जर्सीला जर जर्सीचं करायचं असेल एम्ब्रिओ आपल्याला, तर ते 250 ते 280 वजनाच्या कालवडी जर असेल आपल्या फर्स्ट टाइमवर त्याला भरू शकतो. आणि एचएफला करायचं तर 300 प्लस लागतं. वजन वाढ मोठी गाय लागते. एम्ब्रिओ हे काय कालवडीला करू शकतो, मोठ्या गायला पण करू शकतो. तसं फर्स्ट टाइमर कालवडीला त्यांचा रेशो जास्त आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, पण मी करताना फर्स्ट टायमरला पण केलं, सेकंड टायमरला पण केलं, थर्ड टायमरला पण केलेले. रिझल्ट कशाचा? 3 इंच रिझल्ट आलाय आपल्याकडे? हा, रिझल्ट मला 3 इंच पण आलाय. मी फर्स्ट टायमरला पण भरलेले 2 फर्स्ट टायमर पण कन्फर्म आहेत आणि सेकंड टायमर आणि थर्ड टायमर. आता थर्ड टायमर 2 प्रेग्नंट आहेत. एम्ब्रिओ करण्याचं कारण काय होतं? आपल्याला जर आता ह्या 20 प्लसच्या गायींमध्ये गोठा काय परवडत नाही, आणि सांभाळायचं म्हणलं तर चांगल्या टॉपच्या गाय सांभाळायचं जर म्हणलं तर आपल्या ब्रिडिंगवर जर काम करायचं म्हणलं, सिमेंटने जायचं जर म्हणलं, तर त्याच्यात आपले 10-12 वर्ष जाणार आहेत. 20 लिटरच्या गाईला 20 लिटरची गाई 30 लिटर प्लस करायला आपल्याला 10-12 वर्ष जातील. चांगली गाई जर तयार करायची आपल्या गोठ्यामध्ये तर ती काय आपल्याच्यानी होणार नाही. आपलं वय आता त्या पटीत नाही, आपलं वय 46 टाइम पण जाणार आहे. आणि तोपर्यंत आपण त्याच्या गोठा ठेवतोय, काम करतोय नाही करतोय, हा त्या पुढचा भाग आहे. मग ते दिवस जे आपले वाया जाणार आहे ते वाया जाऊ नये आणि आपल्याला लवकर गोठ्यात चांगलं सक्सेस मिळावा यासाठी एम्ब्रिओच्या माध्यमातून 3 वर्षातच आपण चांगली पिढी तयार करू शकतो एम्ब्रिओ. आता तर 2 कालवडे आल्या, आता पुढे अजून भरलेत? आता 6 आहेत. एम्ब्रिओची भरण्याची प्रोसेस कशी असते, काय करावं? त्याचा 20 दिवसाचा प्रोटोकॉल लावला जातो त्यांचा. गाय बघितली जाते, गाई सुरुवातीला त्यांचे डॉक्टर येतात, गाय चेक करतात. चेक केल्यानंतर तिची पिशवी कंडिशन वगैरे कशी आहे ते बघतात. पिशवी कंडिशन जर चांगली असेल तिची तर तिला ते पहिले 2 इंजेक्शन 2-3 दिवसाच्या अंतरावर देतात. आणि त्याच्यानंतर मग 20 दिवसात त्यांचा प्रोटोकॉल असतो. त्याच्यानंतर ते आल्यानंतर पुन्हा सेल चेक करतात. सेल जर त्याचा जुळला तरच त्याला ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात, नाहीतर मग नाही करत. जर ट्रान्सफर झाल्यावरती गाय किती दिवसात खाली होती? ट्रान्सफर झाल्यानंतर ती फुल 9 महिन्यात कम्प्लीट. 9 महिन्यात म्हणजे जसे आपण सिमेंट भरतो 7 दिवसाचा गर्भ ट्रान्सप्लेट करतात त्याच्यात. 7 दिवसाचा असतो. म्हणजे तेवढं 9 महिन्यात बरोबर खाली. 9 महिन्यात बरोबर खाली होती. किती खर्च येतो एक गायला एम्ब्रिओ? एक एम्ब्रिओला जर्सीला येतो 12,500 रुपये, 12,500 रुपये जर्सीला येतो आणि एचएफला 11,500 रुपये. तर मी आता त्याच्यात जर्सीच्या ज्या आता 2 तयार माझ्या झालेल्या आहेत, निबाली बुलचे आहेत त्या दोन्ही पण, आणि आता ही आहे फ्रेंच बुलची. आता किती भरल्यात गाय? आता एक जर्सीची फ्रेंच बुलची आता 20 तारखेला खाली होईल. आणि भरलेल्या किती? आणि भरलेले आता एम्ब्रिओ 6 आहेत. 6 भरलेले. म्हणजे आपण एम्ब्रिओवरतीच काम करतोय टोटल एम्ब्रिओवरच. तुम्ही जेवढे भरले एखादी अशी म्हणजे बाद झाली? नाही, आता फर्स्ट टायमर मी जे घेतला ना एम्ब्रिओसाठी 2-3 घेतले होते. 2 दोघींना एम्ब्रिओ ट्रान्सफर केलं जर्सीचं,
आणि एकीचं नव्हतं जुळलं, तिला सेक्शनने भरली. पण ज्या 2 भरल्या त्या कन्फर्म गाभण निघाल्या. पण जी नाही भरली तिचा खर्च झाला का? नाही, तिचा नाही खर्च नाही झाला ना? तिचा ते पैसे नाही घेत. जर सीएल जुळला तरच एम्ब्रिओ ट्रान्सफर पैसे. फेल झाला असं नाही ना तुमच्याकडे? नाही, फेल झाला असं नाही. अपेक्षा काय, ज्या काही कालवडी होतील एम्ब्रिओतून त्या पहिल्या वेळेला आपल्याला किती दूध देतील? तर आपल्याकडे अजून दुधावर आलेले नाहीत. पण जे डॉक्टरनी ज्या सांगितलं, डॉक्टरने सांगितले त्यांच्या ज्या कालवडी आम्ही बघितल्या, त्यांचं जे रेकॉर्ड बघितले, पिढी त्यांची चेक करून समजा यांच्या आईचे किती दूध आहे, बहिणीचं किती दूध आहे, त्याच्यानंतर वडिलांचे जो हळू वापरलाय त्याच्यात त्या हळूच्या आईचं दूध किती आहे, अशा हिशोबाने जे आपण एम्ब्रिओ चॉईस केली तर त्या होणाऱ्या कालवडी कमीत कमी आपल्याकडे 30+ HF फर्स्ट टाइमर दूध देतील. आणि जर्सीच्या आहे त्या 25+च. 25+ देतील. तसं त्यांचं 365 दिवसाचं जरा रेकॉर्ड बघितला आपण, तर ते जर्सी आहे ते 8,000 लिटरची, म्हणजे जो बुलचं किंवा आईचं आईचं, तर ते 8,000 लिटर जर्सीचे आहेत. आणि HF त्या 12,000 11,500 म्हणजे एवढं वर्षभरात दूध देतात. एवढं वर्षभर दूध. 365 दिवसात नाही, तसं पाहिलं तर 300 दिवसाचं असतं त्यांचं कॅटेगरी आहेत. दुधाचा त्यांचा दूध देण्याचा जो पिरियड आहे एम्ब्रिओच्या कालवडींचा, आता ज्या आपल्याकडच्या कालवडी आहेत, या कालवडी जर खाली झाल्या तर मग आपल्याकडे 25-30 लिटर जरी दूध देत असेल काही, तर ती लॉंग पिरियडला जास्त दिवस काय टिकून राहत नाही. 3-4 महिने, 3-4 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर ते 10, 15, 20, 16, 17 लिटर अशा हिशोबात येतात. आणि ज्या आता ब्रिडिंगवरची जे आपण एम्ब्रिओचं काम करायचं कारण का त्या गायीच्या दुधाला त्या लॉंग टाइम 15-16 लिटरला ड्राय करायला लागतात. म्हणजे लॉंग टाइम जास्त काळ टिकतात ना, की लगेच कमी कमी होतात दुधाला ह्या कमी कमी नाही होत, त्या टिकूनच राहतात. आणि ह्या ज्या सोडायच्या टायमाला जर आपण गाय ड्राय करायच्या म्हणलं तर त्या 15 आणि 20 लिटर सोडावं लागतात. हा एक फायदा आहे ना, आपल्याला जास्त दूध निघतं, तेवढंच खायला घालून जास्त दूध निघतं. ह्या कालवडींचं नियोजन कसं करतात? 2 खाली झालेत तर लहानपणापासून मोठं व्हायला पाहिजे. लहानपणापासून त्यांचं नियोजन म्हणजे ज्या दिवशी 10 दिवसाच्या झाल्या तेव्हापासून त्यांना काफ स्टार्टर चालू आहे. आणि सुरुवातीला 2-2 लिटर दूध होतं. पहिल्या 24 तासाच्या आतमध्ये त्यांना जवळजवळ 3-3.5 8% तेवढा चिक पाजला गेला होता. आणि चिक पाजल्यानंतर मग त्याच्यानंतर 10 दिवसाच्या काफ स्टार्टर चालू केलं. थोडं ते काफ स्टार्टर त्यांच्या पुढे ठेवल्यानंतर खात्यात ते 15 दिवसांनी 3 हप्त्यांनी ते आता अर्धा किलो पावशेर अशा हिशोबात चालू आहे. आणि आता त्या 4 महिन्याच्या कंप्लीट झाल्या, 24 तारखेला 4. आता ग्रोवरवरती घेतली त्यांना. आता इथून पुढे त्यांचं कसं? आता त्या ग्रोवर कंपल्सरी ग्रोवरच चालू त्यांना लागत पर्यंत. लागल्यानंतर मग हे परफिट चालू होईल त्यांना. जी एम्ब्रिओची कालवड आहे तिला परत एम्ब्रिओने भरू शकतो आपण? काय गरज नाही भरायची परत एम्ब्रिओ, गरज नाही. तिला नंतर चांगले बोलतो सिमेंटनी टॉपचीच राहणार. तिला टॉपचा बोल वापरला का आपल्याला होणार टॉपचीच होणार. बरोबर. त्याला काही एम्ब्रिओची गरज नाही. फक्त तिला पहिल्यांदा शॉर्ट सिमेंटने भरायला फर्स्ट टाइमर घालून. प्रत्येक गायला 12,000-11,000 रुपये फक्त लावायला खर्च करते तुम्ही. एवढा खर्च का करता गाय लावण्यावरती? नाही एवढा खर्च, आता कसं प्रत्येकाची मानसिकता वेगळी, कुणाला त्याच्यात काय असं वाटतंय तो. पण मला जर स्वतः जर चांगलं काम करायचे पुढे जाऊन गोठ्यात, तर आज खर्च केलेला तो भविष्यात फायदा आहे आपला. भविष्यात कसा फायदा राहणार? भविष्यात आता असा फायदा राहणार का, भविष्यात आपल्याला जर या गाय आता आपल्यापासून नवीन पिढी तयार होणार आहे, ह्या गाया जर आपल्या 35-30+ जर दूध गेला, आज 20+ गाय आपलं दूध घ्यायला परवडत नाही. त्या गायांमधून चांगल्या क्वालिटीच्या गाय आपल्या गोठ्यात तयार होणार आहेत, चांगलं दूध देणार आहेत. आणि त्याच्यापासून आपल्याला होणारी जी पैदास आहे ती पण आपली चांगलीच होणार आहे. मोठ्याला 8 गायांमधून दूध किती घेतो? 8 गायांमधून आता काही 4-4, 5-5 महिन्याच्या वेलेले आहेत, ताज्या वेलेले 1-2 आहेत आणि 1-2 गाभण आहेत. आता 8 गायांमधून 110-115 लिटर दूध चालू आहे. जेव्हा आपण एम्ब्रिओच्या कालवडी तयार करू, जेव्हा ते सगळा लॉट तयार तो होईल, तर एवढ्याच गायांमध्ये किती दूध निघेल तुमचं? एम्ब्रिओच्या एवढ्या 8 गायांमध्ये कमीत कमी 350 लिटर दूध निघालं पाहिजे. 300+. 300+ म्हणजे डायरेक्ट 3 पट तुमचं उत्पादन वाढणार. 300+ निघायलाच पाहिजे. फक्त खुराक वाढेल तुमचा, चारा राहणार, थोडाफार चारा वाढेल. चाऱ्याची क्वालिटी फक्त चांगली असेल. जे खुराकाचा खर्च आहे तो थोडाफार खुराक वाढेल, पण जनावर तेवढीच मेहनत तेवढीच राहणार. हा फायदा आहे तो भविष्यात. जो खर्च आता करतोय तो भविष्यातला आपला फायदा आहे. भविष्यातला फायदा आहे. यांचं चाऱ्याचं नियोजन कसं आहे? चारा त्यांना 2 टाइम असतो. सकाळी 7 वाजेपर्यंत दूध काढून झालं ना, त्याच्यानंतर चारा असतो. चाऱ्यामध्ये काय काय? चाऱ्यामध्ये त्यांना आता सध्या मुरघास आहे आणि नेपेर काही मका आहे. मुरघास कशाचे? मुरघास मक्याचाच आहे. मक्याचाच पूर्ण. आणि ड्राय मॅटर मध्ये काढबाची कुट्टी आणि गव्हाचा बस्सा आहे थोडासा. ओला किती असतो? सुकाचा किती असतो? सुका तसा त्यांना 3-3.5 किलो सुका असतो. आणि हिरवाचा मुरघास 8-10 किलो असतो. आणि हिरवा चारा 4-5 किलो. लहान मोठे सगळे 20 आहेत. एवढ्या जनावरांसाठी किती एकरचा चारा लागतो? 5 एकरचा हिरवा चारा. मग कंटिन्यू ते रान यांच्यासाठीच यांच्यासाठी जे थोडंफार आपलं घर कुठं भीमूग वगैरे गहू बी थोडंफार सुक्या चाऱ्यासाठी. बाकी सुक्या चाऱ्यासाठी पण त्यातच काही सीझनला सुका घेतला जातो, काही 1-2 एकर मध्ये काढबा. म्हणजे एवढ्या जनावरांसाठी 5 एकर पुरेशी. मुरघास जो करतो तो पण यातलाच. विकतचा चारा आपला चारा नाही आतापर्यंत. आणि खुराकामध्ये त्यांना आता कांडी चालू आहे फक्त.
फक्त कांडी. फक्त कांडी आणि सप्लिमेंट दुसरं काय? सप्लिमेंट मिनरल मिक्सचर आहे आणि बायपास फॅट आहे. बायपास आता ताजे वेलेले गाय त्याला बायपास फॅट आहे. बायपास फॅट कशासाठी बायपास फॅट? त्यांचे जास्त दुधाचं जे कॅपॅसिटी दूध देण्याची कॅपॅसिटी त्यांची त्याला जास्त शरीराची झीज होती, त्याच्यामुळे त्याची झीज कमी भरून निघते. कॅल्शियम वगैरे काय देत नाही? कॅल्शियम वगैरे सुरुवातीला मी देत होतो, पण आता काय देत नाही कॅल्शियम. सुरुवातीला गुळ वगैरे 10-12 दिवस गुळ देतो फक्त. देतो ना, खाली झाल्यावरती 12 दिवस गुळ आणि बाजरी शिजून वगैरे याच्या अगोदर त्याला ट्रान्झिफिड असतं 2 महिने, 2 महिने बॉडी कव्हर होऊन जाते. आता आपण गोठा बघतोय ना बाहेरचा, तर हा नंतर बांधलेला आहे का आपण? हा गोठा नंतर बांधलेला आहे. आणि पहिला गोठा जो आतमध्ये बांधलेला हा 16x40चा सिंगल बाकी होता. हा गोठा सिंगल बाकी होता 16x40चाच. मग त्याचं आपण जॉईन करत गेलो. जसं जसं आपल्या जनावरांमध्ये थोडी वाढ होत गेली, आपलं पण भांडवल खर्च, त्यावेळेस आपली परिस्थिती नव्हती, त्यावेळेस जसं जशी आपली परिस्थिती होत गेली, जनावर वाढत गेली, तसं तसं आपण गोठा डेव्हलपमेंट करत गेलो. जनावरांच्या जीवावर केले नाही? हो, सगळं जनावरांच्या जीवावरती. बाकी बाहेर कुठं कामाला वगैरे कोण नाही, सगळं शेतावरती. आणि गायांचा गोठा. हा जो बाहेरचा मुक्त गोठा बांधलाय, हा किती बाय कितीचा आहे? 50x35 आहे. पूर्ण मुक्त पर्यंत ना? हा, मुक्त पर्यंत. आणि हे इथपर्यंत बांधलंय फक्त पत्रा आहे? पत्रा शेड हे ना 50x14 फूट आहे. किती गाया म्हशी? 15 बसल्या तिथं. आणि मुक्तला किती ठेवले तुम्ही? 25-30 फूट असेल, काय मोजमाप नाही केलेलं, 25-30 फूट असेल ती. म्हणजे मुक्त एवढा परवडतो? मुक्त तसं सगळा ह्याच्या शेडच मुक्त आहे आता ना. आता टोटल शेडच मुक्त आहे. बरोबर. जे 50x35 आहे आता मुक्तच आहे. दुधाला कुठं आतमध्ये घेतो? दुधाला आतमध्ये घेतो, दुधाला आतमध्ये सेपरेट आहे. आणि इथं पूर्ण मुक्त सोडायचं? पूर्ण मुक्तच आहे. किती लिटरच्या गाय आहेत आता सध्या माझ्याकडे? सगळ्या 20+ 20-22 लिटरच्या आहेत. आणि एक जी आता मी गोदरेज फार्मवरून बँगलोरची एम्ब्रियो ट्रान्सफर केलेली आणली होती, ती 30-32 चालू आहे. ही जी आहे आता ती गोदरेज फार्मवरून आणलेली आम्ही. तिला ते सेकंड टायमर 48 लिटर दूध आहे त्यांच्याकडे. ती 6 महिन्याची गाभण आहे. आता 13-14 लिटर दूध येतील. टॉपचं दूध इथं आल्यानंतर पार्ट्यापणात आपल्याला 32 लिटर दूध चालू देईल. 8 महिन्याची वेलेली होती ती, तरी पण 32 लिटर. म्हणजे ती चांगल्या क्वालिटीची गाय असते, अशी ओळखता येते आपल्याला. 8 महिने खाली होऊन सुद्धा ती त्यांच्याकडे 38 लिटर चालू होती. पण आपल्याकडे आता ट्रेस मध्ये जाऊन थोडं वातावरण बदली झाल्यानंतर 8-10 लिटरने रिवाज झाली होती, तर 30-32 लिटर तिथं दूध चालू होतं. दूध कुठं घालतं तुम्ही? दूध अमूलला. काय रेट मिळतो दुधाला? आता फॅट SNF जसा बसून तसा पण 37-36 चालू आहे. बिल किती निघतं तुम्हाला? बिल 10 दिवसाचं पेमेंट असतं तिथं. 35,000, 37,000, 38,000. म्हणजे 1 महिन्याला पेमेंट? हा, 1 लाख भरलं, 1,10,000, 1,15,000, 1,05,000 असं. खर्च काय? खर्च त्यांना सध्या आता पशुखाद्याचा, मिनरल मिक्सचर आणि तेवढा जर खर्च पकडला, बाकी डॉक्टर खर्च वगैरे, एम्ब्रियो वगैरे हे सगळं खर्च पकडला, हा कधीतरी असतो खर्च. चाऱ्याचा खर्च घरचा चारा आहे, तरी पण खर्च जर पकडला तरी 50-60 हजार रुपये खर्च आहे त्यांचा. कालवडी आता आपल्याकडे जास्त आहेत ना तुमच्याकडे संख्या? हा, आता काय होतं, पारड्या पण आहेत म्हशीच्या. हा, म्हशीच्या यांच्याकडे यांच्या 50-60 हजाराच्या यांच्या पशुखाद्य म्हणूनच त्यांचा खाद्याचा खर्च निघतोय. कालवडीला पण याच्यातलंच. मग याच्यामुळे तुमचं प्रॉफिट कमी झालं असं वाटतं? नाही, आता सध्या प्रॉफिट कमीच आहे. प्रॉफिट तसं नाहीच आता. प्रॉफिट फक्त आता काय होतं, त्यांचं वागते आणि आपलं वागते. बाकी घर खर्च चालतोय आणि त्यांचं पशुखाद्याचं वगैरे बघते. पण पुढे जाऊन जे आता याच्यात जे आपण बॅलन्स म्हणतो, तो जो बॅलन्स आता पार्ट्यांमध्ये आणि जे होणाऱ्या कालवडी जातात पाठीमागे, ह्या कालवडींमध्ये जे पुढे भविष्यात प्रॉफिट. जर कोणाचा पारंपरिक गोठा आहे HF गायींचा, किंवा कोणाला नवीन चालू करायचं HF गायींचा गोठा, काय सांगाल तुमचा सल्ला? आता नवीन तरुण पोरांनी चालू करायला बद्दल काय हरकत नाही, गोठा चालू करायचा, पण त्यातलं प्रॉपर अभ्यास करूनच चालू केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगल्या गायींची पैदास कशी करते ना आपल्या गोठ्यावरती. नवीन आता मार्केटमध्ये चांगले बोल आलेत, किंवा चांगल्या गायी पण आता हे एम्ब्रियो टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून जर चांगलं काम करायचं असेल तरच गोठा करायला पाहिजे. तुमच्या मते किती लिटरची कमीत कमी गाय पाहिजे जेणेकरून आपण चांगला फायदा कमवू शकतो गोठ्यातून? तसं पाहिलं तर 30-35 प्लसच गाय पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळेल. चांगलं प्रॉफिट जर आपला गोठा प्रॉफिट मध्ये जर आणायचं असेल, चांगल्या वंशावळीच्या गायी आणि 30-35 प्लसच्याच गायी पाहिजे. नवीन जर चालू करायचं असेल कोणाला गोठा, तर त्यांनी छोट्या मोठ्या आपल्या पहिल्या 15-20 लिटरच्या गायीपासूनच चालू केलेला बरं. पूर्ण अभ्यास करून नंतर हळूहळू 1-2 वर्ष त्याचा अभ्यास करून ब्रिडिंग वरती काम करत मग गोठा वाढवा. जर एखाद्या एम्ब्रियो वरती जर काम केलं डायरेक्ट, ज्याला लगेच आपल्याला चांगलं काम करायचं ब्रिडिंग वरती, त्यांनी एम्ब्रियो टेक्नॉलॉजी मध्ये आता काम केलं तर आपण 3ऱ्या वर्षीच चांगली पिढी आपल्या गोठ्यामध्ये तयार करू शकतो. सुरुवातीला एकदम थोडासा 10-1 हजार रुपयाचा एक्स्ट्रा खर्च होईल सुरुवातीला, कारण की 2-3 हजारचं सिमेंटला तसे घालवतो. एखाद्या वेळेस रिपीट केली तर आपण, रिपीट केली तर ते 3-4 हजार रुपयाचं सिमेंट जर 2 वेळा रिपीट झाली तरी आपले 9-10 हजार त्याच्यात जातात. आणि एम्ब्रियोला तसं पाहिलं तर 11,500-12 हजार रुपये जातात. गायची जर आपण चांगली सांभाळली, चांगली लावायची अगोदर, एम्ब्रियो ट्रान्सफर करायच्या अगोदर तिला मिनरल मिक्सचर वगैरे चांगलं जर खाऊ पिऊ जर चांगलं घातलं,
तर धरतात. कसं काय नियोजन करता तुम्ही? नियोजन म्हणजे त्यांना ज्यावेळेस आपल्याला एम्ब्रो ट्रान्सफर करायचं ना त्यावेळेस त्यांना आता मिनरल मीटर कंपल्सरी माझ्या गोट्या वर्षभर चालूच चालूच आहे, हा. पण ज्यावेळेस आपल्याला एम्ब्रोला घ्यायच्यात गाई त्यावेळेस त्यांना महिनाभर अगोदर 25-30 ग्राम एक्स्ट्रा मिनरल मीटर देतो, 70-75 ग्राम पण देतो त्यांना. हम्म, हम्म, हम्म. जेणेकरून मग लागायला किंवा कन्सिव्ह करायला त्या राहतात त्या. आता मी 8 एम्ब्रिओन भरला त्याच्यापैकी एकच रिपीट झालेली, बाकी 7 कन्फर्म, ती रिपीट झालेली पुन्हा सेकंड टाइमवर परत एम्ब्रिओनच गाभण आहे. एम्ब्रिओज गाभण. ज्या एम्ब्रिओच्या पहिला जो लॉटच्या कालवडी झालेल्या आहेत ना ते ह्या कालवडी क्वालिटी म्हणजे आता मी पहिल्यांदाच एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेलं होतं. एम्ब्रिओ कालवडी जन्माला आपल्या गोट्यामध्ये पहिल्यांदा झालेले आहेत. आता जे 4 महिन्याची आपली घरची कालवडी राहते ते अशी राहते का जर्सीची? नाही, यांना ग्रोथ जर्सीला ग्रोथ याच्यापेक्षा यांच्या कमी राहतो, याच्या जास्त राहतो. पण आपल्या कालवडांपेक्षा यांची बॉडी स्ट्रक्चर, चेहऱ्याचं ठेवण आणि बघून लगेच क्वालिटी कळून येतं लगेच चेहऱ्यावरून, बाकी बॉडी स्ट्रक्चर वरनं कशी प्युअर क्वालिटीची. प्युअर जर्सी निवाली बुलच्या दोन्ही पण. पैसे तर वसूलच होते. ज्याला गोट्यामध्ये सक्सेस मिळवायचे ना त्यांनी तर माझं मत एम्ब्रिओवरतीच काम केलं पाहिजे. यांना तुम्ही आता मुक्त नाही केलं? नाही, मुक्त संचारला काय झालं आता जागा कमी पडते माझ्याकडे, इथं आतमध्ये इकडे शेजारी बाजूला करणार आहे त्यांना आता मुक्त. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओ मधून नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तर भेटूया अशा एका चांगल्या माहिती सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.